नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे. एकही महिला वंचित राहणार नाही, असा स्पष्टपणे उल्लेख राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 31 जुलैपर्यंतच्या सर्व पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे, असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हा स्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. 31 जुलैनंतर ज्या महिलांचे अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या जिल्हा लेवलनं आता पडताळणी सुरू आहे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरीय मान्यता प्राप्त अर्जांचे डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाईल, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच 31 जुलै नंतरच्या पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे, असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्या महिलांना आत्तापर्यंत लाभ मिळालेला नाही आहे किंवा ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे अशा दोन्ही महिलांसाठी ही एक अतिशय दिलासा देणारी अपडेट असणार आहे. अदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही माहिती पूर्णपणे या ठिकाणी देण्यात आली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे अशाच पद्धतीचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.